शांत बसा रे थोडा वेळ. आपण सर्व काळापासून सर्व सरकारच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या. आवाज आहे नाही सर्व मसाले वाचण्याच्या भावना पोहोचल्या, डिपार्टमेंटपर्यंत पोहोचल्या. तर पहिली होती की एक केजला PSI पाटील आहे, तर याच्याबद्दल काही गोष्टी समजल्या तर त्यांना निलंबित करण्यात येत आहे. नंतर तिथे PI महाजन यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या, तर त्यांचा अहवाल आम्ही पाठवत आहोत 2 दिवसात. नंतर CID इन्क्वायरीची ती पण मागणी मान्य झालेली. याला विशेष सरकारी वकील नामवंत नेमण्याची ती सुद्धा मागणी आपली मान्य झालेली आहे. SIT स्थापन झाली आहे. आरोपीचं काय? ते तुमच्या अधिकारात येतं. शासनानेच केलेलं आहे. आयजी साहेबांना पण सांगितलं. सांगितलं शासनाने. नंतर जे आरोपी आहेत त्यातले 2 आरोपी अटक आहेत, उरलेले बाकीचे आरोपी आहेत आणि सह आरोपी ते करण्यासंबंधी पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. कोणतेही कसर बाकी राहणार नाही. त्याच्यात तपासासंबंधी माहिती यांना फिर्याद येईल आणि त्यांना सांगितलेलं आहे 4-5 लोक वकील जरी घेऊन आले तरी त्यांना तपासाची माहिती 2 दिवसांनी आले, 3 दिवसांनी आले असे आले त्यांना येत गेले तर त्यांना आम्ही तपासाची कागदपत्र दाखवून तपासाची सविस्तर माहिती देऊ. आरोपी कोणीही कोणत्याही परिस्थितीत कुणालाही सोडलं जाणार नाही. पुरेपूर कारवाई होईल. अजूनही कुणाला कोणत्याही स्टेजवर काय सांगायचं असेल तर त्यांचे स्टेटमेंट घेण्यात येईल. आरोपी सोडून देऊन बाकीचं काय? मनोज दादांना ज्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर एक गोष्ट सगळ्या काढल्या. मग आता मनोज दादाच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर मग त्याच्या पुढे कोणी काय करू शकत नाही. दादांना आणि SP साहेबांना मिळून हा निर्णय घेतलाय, त्यानुसारच साहेब बोलतायत. आता थोडं शांत बसा प्लीज, साहेबांना बोलू दे फक्त. आपल्या सर्व ज्या कायदेशीर मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यानुसार व्यवस्थित तपास होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो. कुठली कसर तपासात सोडली जाणार नाही. असेल कायदेशीर सल्ला घेऊन आपण ते म्हणतो. यानंतर मनोज दादा आपल्याबद्दल चर्चा करणार आहे. संतोष भैयाबद्दल आपण सगळ्यांनी बजावलं. शेवटी आपला बांधव आहे, आपला भाऊ आहे. इतका वेळ सरकार आपल्या गावाच्या देहाची विटंबना करायला खेळ करत आहे. 24 घंटे आपला बांधव आपल्या डोळ्यासमोर तिथं खेळ केल्यासारखा, विटंबना केल्यासारखा ठेवणं हे बरोबर वाटत नाही. थोडंसं आपणही सगळ्यांची भावना सारखी थोडं समजून घ्या. आपला भाऊ आपल्यात राहिला नाही, त्याचं कुटुंब आता उघडून पडले. किमान त्यांच्या पश्चात तरी त्यांच्या देहाची विटंबना व्हायला नको. आज 24 घंटे उठून गेले, आज देह तिथं पडू नये. सरकार खेळ करतंय, विलंबना करतंय, मुद्दामून मराठ्यांचा असल्यामुळं किमान आपल्याकडून नको व्हायला. त्यांच्या आणखी संस्कार होणं मायबापा गरजेचं आहे. मी आधी तुमचा आहे, हे बरोबर होत नाहीये. इतका वेळ आपल्या भावाच्या देहाचे तिथं सगळं बिना नियमचं पडून राहणं आणि आपले संस्कार न होते. आपण लढत राहू, तिथं आपल्याची दगामस्ता होईल आणि आपल्या भावासाठी आपण लढू. परंतु आणखी संस्कार व्हायला पाहिजे, कारण त्या देहाशी त्या प्रेताशी आता विटंबना नको व्हायला. खूप वेळ होऊन गेला. आपणही सगळेजण याच्याच जागेवर बसून त्या भावाच्या न्यायासाठी जे काय FIR मध्ये अडचणी होत्या त्या दुरुस्त केल्या हे तुमच्या समोर मला सांगणं गरजेचं आहे. दुसरं ही तुमची मागणी होती ते 2 PSI आणि PSI निलंबित झाले पाहिजेत. महाजन आणि यांना निलंबित करा अशी आपली मागणी. तर PSI ही SP साहेबांच्या अधिकारात आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मी 9 वाजेपर्यंत निलंबित केलेलं पत्र देतो. तर बरोबर आहे की 11 9 आपला 11 वाजता हे खरं आहे. म्हणजे मला लोकांच्या पुढे बोलायचं की त्यांनी सांगितलं त्याला मी, कारण मी इथं आहे असं म्हणणं आहे त्यांचं. पत्र काढायला लागेल मला तिथं जाऊन असं म्हणणं आहे. तुमच्या साक्षीनं त्यांनी सांगितलं की मी 9 वाजेपर्यंत त्याला निलंबित करतो आणि पत्र देतो, तरी 11 वाजेपर्यंत म्हणलं. आपल्याला मान्य आहे का सगळ्यांनी? आणि त्या महाजनचा अधिकार त्यांच्या त्याच्यात येत नाही.
काळजी करत होते. तर यांनी साहेबांनी जर अहवाल ताबडतोब पाठवला. हे जजमेंट इथं असूनही करता येते पण त्याला करत नाहीये. त्यांनी तो अहवाल दिला तर आयजी साहेबांनी सांगितले त्यांच्याकडे हे हो म्हणले तर मी हो म्हणतो, नाही तर मी पण नाही म्हणायचं तयार. त्यांनी सांगितलं ज्यांचा अहवाल आला तर आम्ही त्याला पण निलंबित करतोय. साहेब असा निरोप तुमच्याकडे आयजी साहेबांना आलाय का? 2 दिवसात त्यालाही निलंबित करतो असं अहवाल पाठवल्यावर करतो असं त्यांचा निरोप त्यांच्याकडे था. मग आता काही गोष्टी मागं पुढे गेल्या, घंट्यावर गेल्या, काही 2 दिवसावर गेल्या. या 2 गोष्टी झाल्या. त्याच्यात तुमचं जे मत असेल ते मी करतो. माझं मत तुमच्यावर लादणार नाही. फक्त पूर्ण तुम्हाला मी सांगायला लागलो अगोदर. नंतर तुम्ही मला हे नाही जमत तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जातो. तिसरा विषय असा होता की ते आरोपी लवकर अटक करा. तर त्यांचे पथक रवाना झाले. किती झाले? 2 पथक सकाळपासून त्यांचे रवाना झाले. सापडते लवकर नाही सापडले तर आपल्याला भेटले. तिसरे पुढे तर आपण नाही. आरोपीची गाडी वाशीमध्ये पण नाही आहे. वाशीमध्ये अटक मग आता पोलीस बांधवांचे शोध घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करतील. त्यांना कठोर कारवाईसाठी सगळे क्षेत्राचे फिरवतील. आपली 4थी मागणी होती CID चौकशी झाली पाहिजे. तर तीही मागणी मंजूर केली असं त्यांनी सांगितलं. आता विश्वास किती ठेवायचा किती नाही ठेवायचा ते तुम्ही ठरवून मला सांगा. पण त्यांनी त्यांच्याकडे तोही निरोप आला CIDची चौकशी आम्ही करतोय आणि हे पण पत्र काढतोय. कोणाचा निरोप आलाय? शासनात आलाय. त्याच्याकडे पण माझं सगळ्यात मोठी तळतळ ही आहे की बुवारी लाईव्ह आपण तिथं आपल्या भावाची ठेवणं ही माझी सगळ्यात मोठी तळतळ झाली. 24 घंटे उलटून गेले. पण हिंदू समाज एकट्याचं म्हणणं नाही. यांचं सुद्धा काय करायचं कसल्या जणांचं म्हणणं आहे. माझं एकट्याचं नाही. पुढे माझ्या तोंडासमोर जे आहेत ना त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की लय वेळ नको आता. विकासात लागलेत कामाला कमीत कमी सोयीला लागलेत. हे पण हे शासन लावत नव्हतं यांनी सोयीला लावले. तुमची आणखीन एक मागणी होती की त्या बांधवांना संरक्षण मिळालं पाहिजे. ते भावांना त्यांच्या जीवात धोका आहे. ते पण मला तर नाव सांगितलं ना कोणीतरी त्या पोलिसांचं नाव सांगितलं दिलंय म्हणून नाव काय सांगितलं. पत्र पण आलंय. SP साहेबांना माहिती नाव तुम्ही परत दिलं करा. मग आता कोणतं राहिली मागणी? मागणी करू ही त्यांनी मला तर मान्य केली तरी मी लगन त्यासाठी सरकारी वकील CID साठी जरी त्यांनी कठीण नाही केलं तर पुढं पाठपुरावा करू. तुम्ही नाव दिलं मग ते नाव घेतलं. अरे मी तुम्हाला एक शब्द आपल्याला तुमच्या लक्षात नाही आला. तुम्ही माझ्या तुमच्या तोंडाची नाव माहिती FIR तो पण व्यवस्थित झालाय. थोडस काय याच्यात आता कोणती मागणी दादा याची मागण्या दिलेल्या SP साहेबांना दिलेत निवेदन. समजा 24 घंटे तिथून पुढे बी त्या आरोपींना नाही अटक केलं, महाजन साहेबाला नाही निलंबित केलं तर गावकऱ्याच्या वतीने आम्ही सगळं गाव आम्ही SP साहेबांच्या दारात जाऊन तिथे घरी बसू शकतो. नाही तर पोलीस स्टेशन जाऊन बसू शकतो. हे पुंडलिक बापू खांडेता इथं साक्षीदार आहेत. आम्ही तिथे येऊन सगळ्याच्या साक्षी येऊन तिथे बसू शकतो. ज्या दिवशी मी सगळं सांगतो तुम्हाला ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वाटलं ते बघा मी काय सरकार नाहीये. तुम्ही पण सरकार नाहीये. तुम्ही पण नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटांना आपली फसवणूक झाली खोटं केलंय अख्खा बीड जिल्हा तिथं बस ओके वाजू नका. अरे आपल्याला इतकं दुःख झालंय मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील. जिथं जिथं फसवणूक झाली जर आपली CID फसवणूक झाली आपली सरकारी वकिलात झाली आपली आरोपी पकडण्यात झाली आपले निलंबित करण्यात झाली पुन्हा ताकद लावू प्रचंड मोठं आंदोलन उभा करू. आरोपीला सजा कधी होणार? किती तासामध्ये तुम्ही अटक करणार आरोपीला? तपास कोणाकडे काय सांगत नाही ते. तपास कोणाकडे? तपास DYSP मीना साहेबांकडे. मीना साहेबांकडे तपास DYSP मीना साहेब आम्हाला वेळ द्या. एक मिनिट मला वेळ द्या म्हणजे आम्ही सगळ्यांना 9 वाजता वेळ दिला बरोबर. आता आम्ही तुम्हाला वेळ दिला 3 दिवस 4 दिवस 8 दिवस लक्ष देऊ आम्ही डबल 8 त्यांचं असं म्हणणं आहे की 6 तासात सुद्धा पथक रवाना झाली 6 तासात आरोपी पकडली
आता 2-3 दिवस वाढ लागते पण त्यांचं म्हणणं माझं नाही. आरोपी पकडण्यासाठी शांत राहा, थोडा शांत राहा. आरोपीसाठी तपासातल्या सगळ्या गोष्टी इथं मी नाही उघड करू शकत. पुरेपूर प्रयत्न चालू आहे आरोपीसाठी, कोणालाही सोडलं जाणार नाही. तपासातल्या सगळ्या बाबी मी काही इथं सांगणार नाही. 4-5 जण कोण पोलीस स्टेशनला आले तर त्यांना आम्ही सांगू शकतो, पण काहीरित्या मी नाही सांगणार. तसं मला कायद्याने बंधन, म्हणजे ड्युटीचं मला बंधन आहे. 4-5 जण आले तर मी त्यांना सांगू शकतो पोलीस स्टेशन सर्व डिटेल सांगू वेळोवेळी तुम्ही पण माहिती घेत जा सगळेजण, पोलीस स्टेशनला जाऊन हे करून. ऐका ना आरोपी, ऐका 1 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका. ऑनलाईन काही गोष्टी काय का ना, तुम्हाला जे पाहिजे ते झालंय, बोलता येत नाही. तुम्हाला गेला किती वेळा ते नाटक केलं का नाटक तुम्हाला नाटक करा, काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला किती वेळा नाटक केलं साहेब? दाखवायला दुसरे नाटक केलं, आरोपी नाही ते. काही बोलू नका. त्यांनी आपल्याला मदत केली, त्यांनी आपल्याला मदत केली, असं नका. आपण सगळ्या ज्या त्यांच्या समोर मागणं मांडलं हे जर अगोदर येत होते तर एवढं रखडायचं कामच जितकी तुमच्याशी शेअर केली. मी काय माझ्या मनचं काय बोललेलं नाही. माझं तरी एवढंच बोललेलं सर, कदाचित कुठं आपल्याला एखाद्या याच्यात धोका बसला, तुम्ही आणि मी आपण लढणाऱ्या लोकांनी लढून पुन्हा न्याय घेऊ. आपण त्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभा राहू. सगळेजण न्यायासाठी लढू. काय काय केलंय, कसं केलंय तुम्ही, हे तुमच्या गावात काय नाव आहे तुमचं? बबलू देशमुख. ज्यांना प्रश्न आहेत त्यांना विचारा. तुमचं नाव काय? शिरीष देशमुख. तुमचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना विचारा. या दोघांनी, तुमचं नाव काय? संजीवनी देशमुख. या 3 लोकांना विचारल्याशिवाय काही झालेलं नाही. तुमचे सगळे प्रश्न उत्तर आहेत तिघाकडे. त्या ज्यावेळेस काही सांगता येत नाही. इकडे तिथे भैयाने विचारलं होतं, तुमच्या सुद्धा प्रश्न उत्तर आहेत तिघाकडे. हे तिघा हा म्हणल्याशिवाय इथं हा ठरलेला नाही. लक्षात आलं की मी काय बोललोय? हे तुमचे जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्याची उत्तर मी 2 घंट्यात सगळं कव्हर केलेली आल्यापासून. यांना विचारा तुम्ही काय राहिले, काय केले. हे हो म्हणल्याशिवाय नाही. हे म्हणले ना हे बरोबर नाही, हे तिला छाट मारली. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, हे तिघं आणखी नाही ठरवते त्यांच्यात मला चेहरा देण्यात देऊ. अशा 4 जण येते. हे जर म्हणले हे बरोबर नाही तर तिला छाट मारली. महासूत्र गेलंय प्रत्येक जागा तसं केलंय. म्हणजे हे चौघं तर मी त्या सोडू नका. आता मला सोडून द्या. हे तर गावाला पैसे त्यांना तिघं नाही, पण मी जे त्यांची जसं समजले तसं सगळं हे झालंय. तर आता निलंबनासाठी इथून गेले की 10 वाजेपर्यंत हे करायला लागलेत. 9 म्हणलेत, आपण 11 वाजेपर्यंत 12 उत्तर दिले. सकाळी निलंबित करते. काय एवढं काय करा. जिथं धोका होत तिथं मी म्हणतो भाऊ, ही तुमचा भाऊ, हे माझा भावाचा फोन झालाय. मी लढू लागेल ना. मी थोडं सरकार आहे म्हणून 1 मिनिटात सहित काही करीन. मी लढू लागेल तुमच्याशी, पण त्या देवाची विलंबना नको. 24 घंटे उठून गेले तरी 24 घंटे उठून गेले. कुटुंबावर काय बीती असेल त्या जीव पण गेला. आणि पुन्हा वरून सरकार पण छळ करते ते आपल्या देहाचे, आपल्या भावाचे. आरोपी सापडतील नाही, सापडत आपल्याला सापडतील, त्यांना नाही सापडत. काय करू होईल. आपण हे करवट येत आहोत, कट्टर करवट येत आपण सुद्धा. हो, जिथं जिथं आपला भाऊ संकटात सापडणार ना, तिथं तिथं आपण सुद्धा पुढे होऊ. त्याला नाविलाज आहे. मग जिथं कायदा कमी पडेल तिथं मराठा पुढे होईल. काय करणार. पोलीस सगळे पुढे गेलं तर आता बोल याला काय नाही पुढे पुढे गेलं मग बोल याला पुढे घ्यायचं. का आपल्या ज्या मागण्या होत्या यांच्या महिन्याला गेल्याच म्हणतोय मी. साधारणतः 3 दिवसाचा गॅप आहे. महाजन साहेबाची बदली असेल,
किंवा सीआयडीची नेमणूक असेल किंवा आरोपीला यांना 3 दिवसाचा वेळ मागितलाय, 3 दिवसात जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला तरी आपण उठायचं नाही. आपल्याकडे सगळ्यात मोठा आचार आहे. दादा आपल्यासाठी कवा बी तयार येतं. 3 दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ. 3 दिवसात आपल्या ज्या मागण्या त्या 100% म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असतील. 3 दिवसात नाही झालं आपण इथं समोर बसू, दादा आपल्या पैसे बसले असतील. आरोपी गटत नाही झाला 3 दिवसात. अहो नाही पुन्हा बसून आपण काय आता काय करायचं मग? बसून राहायचं काय करायचं? राहायचं बसून. तपास द्यायला कोणाला दिलं ते पण सांगा ना, कोण पकडणार आहे? तुमच्या मतावर आपण थांबू. फक्त मी शेवटचं सांगतो की या बाहेर दुरुस्ती पण झाली, त्यांना संरक्षण पण मिळालं कुटुंबाला, सरकारी वकील देतात तेही कबूल झालंय. सीआयडीची स्थापना करतो तेही त्यांनी सांगितलंय. यांच्याकडे आजी साहेबांना सांगितलं, सरकारनं पण सांगितलंय. पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर आलोय. त्याच्यातला एक पीएस आहे ते स्वतः निलंबित करायला लागले. एखादा प्रस्ताव त्यांना आजी साहेबांकडे पाठवला तर तेही निलंबित करतो म्हणले. आणि आरोपी पकडायला त्यांनी सांगितलं 5 घंटे घेऊन आता ते म्हणतात मला उघड करता येत नाही किंवा 2-3 दिवसाच्या वेळ त्या दिवशी पुन्हा आपलं गाव आपण सगळेजण पुन्हा आंदोलनाला लागू. मला वाटतं आपल्या गावावरती आपण अंत्यसंस्कार करून घ्यावा. फक्त तुम्ही 3 दिवसाच्या नंतर आमच्या पाठीमागे असंच खंबीरपणे उभा राहा. आम्ही गाव तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहू. जाऊ त्या दिवशी आंदोलन आपल्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू. जर आता खाली फसवणूक केली असं काय करा, सीआयडी फसवणूक केली, सरकारी वकिलात केली, आपल्या पक्षाने लोक केलं तेव्हा त्याला देशात घडी लागलो आपण. ही गोष्ट आपण मान्य करू. एसपी साहेबांना फक्त त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य निघून जातं. बऱ्याच वेळेस आज जी तीव्रता आहे दुःखाची ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते. तर माझी एकच विनंती त्यांना एसपी साहेबांना की ही तीव्रता कायम राहावी, गांभीर्य तुमच्याकडे असावं. मुद्दा मांडलेला एकदम बरोबर आहे. आमच्याकडून तसं काही होणार नाही. त्यांनी जे मुद्दा मांडला त्याच्याप्रमाणेच आमची कारवाई होत राहील. गांभीर्य अशा प्रकारचं गांभीर्य कधीच आम्ही कमी लेखत नाही किंवा अतिशय हा प्रकार घडलेला गंभीरच आहे. आमच्याकडून कोणतीही अशी चूक होणार नाही. आपण मला वाटलं एका गोष्टीवरती थांबू. आपण अंत्यसंस्कार भावाचे करू आपल्या, कारण मला शब्दच फुटत नाही. कारण एवढं मोठं कार्य केलंय दिवाळीतला आपला किंवा त्यांना ते नकारे अटक करायला होईल. पुढे ते आरोपी अटक केले आणखी करतील. निलंबन घेऊन निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी. आपल्यासाठी जीव गेलाय हे सुद्धा फासवण्यात आले पाहिजेत. हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं. जास्तीत ते निलंबन होईल, नाही झालं लढू, सीआयडी साठी लढू, सरकारी वकिलासाठी पण लढू. आणि काही म्हणणं आहे का तुमचं? तुमच्या म्हणलं तो म्हणतात सांगितलं ना आम्ही हा म्हणलो, उद्या त्याला माझ्या पुढे झालं तो म्हणतात तो हा म्हणला होता. तुमच्या सहमती पाहिजे. लवकर बोला तुम्ही सांगा काय दुसऱ्या नाता आपण पीएमची प्रक्रिया चालू केला. पीएम झाल्यानंतर ज्यावेळेस शेव गावात येईल त्यावेळेस लागलीच अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आता कुणी पुढे जाऊ नका. पीएमची कारवाई चालू आहे. पोस्टमॉर्टम होऊन शेव आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आपण लगेच इथं त्यामुळे त्या हिशोबाने आपण आम्हाला ऐकू द्या नाही आता अंत्यविधी 1 तासात शेव आपल्याला प्राप्त झाला तर मासोला लगेच अंत्यविधी होणार आहे. 1 तासात अंत्यविधीची तयारी आपण करणार आहोत. त्यामुळे कृपा करून आपण गोंधळ घालू नका. आपण आपल्या पुढच्या अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी आपण तयारी करा. असे आपल्या गावामध्ये प्रकार चुकीचा घडलेला आहे. इथून पुढे साहेब जिल्ह्यामध्ये असे चुकीचे प्रकार घडतात. याला परळीचे ज्ञान सगळं पूर्णपणे ताकद द्यायची. असे प्रकार कुठे जिल्ह्यात घडू नयेत म्हणून असं तुम्ही आम्हाला आमच्यावर पण असे डबल गुन्हे होऊ नयेत असं आम्हाला 2 शब्द तुम्ही आम्हाला शब्द द्या. खोटे नाट्य गुन्हे होऊ नये. वापस गेले अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत जे खोटे नाट्य गुन्हे होऊ नये. करून निर्माण होतात. मी ग्वाही देतो की असे गुन्हे जिल्ह्यात घडू नये. गुन्हाप्रवृत्ती आम्ही पुरेपूर कसोशीला प्रयत्न करू. आणि जर असे गुन्हे घडले गुन्हे तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे. पोलिसांना हलक्यात घेऊन चालणार नाही.